नमस्कार, मी कल्पना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुरण। हे एक ग्लास में हे डाळ घेतलेली आहे। हे चना डाळ आहे। आता याला मी छान स्वच्छ धुवून घेणार आहे। तर हे बघा, मी हे चना डाळ एक ग्लास आहे। एक ग्लास चना डाळ स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे। इथे आता ह्या डाळीमध्ये एक ग्लास डाळ आहे, तर 2 ग्लास पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये। आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं। हे आता कुकर मी गॅसवर ठेवते आहे आणि गॅस पेटवून घेते आहे। आणि याचे झाकण लावून आता असं शिजवून घेते। तर हे बघा, 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि 5-6 मिनिट मी याला कमी गॅसवर ठेवला आहे। तर आता मी हे गॅस बंद करते आहे। तर आता बघून घ्या, तर थंड झाला आहे कुकर। तर आता मी खोलते आहे त्याला। आता आपण हे पुरण शिजलं का ते बघूया, नंतर साखर टाकूया। हे बघा, हे असं पूर्ण शिजून गेलेलं आहे। हे असं शिजलं तरच साखर टाकायची, नाहीतर थोडं कच्चं असलं तर थोडं गरम पाणी टाकून पुन्हा एखादी शिट्टी होऊ द्यायची। पण हे आता आपलं पूर्ण शिजून गेलेलं आहे। हे बघा, पूर्ण असं हे होत आहे, पूर्ण शिजून गेलेलं आहे। तर मग आता याच्यात आपण साखर टाकून घेऊया। हे बघा, मी पूर्ण तुम्हाला अचूक प्रमाणात पुरण कसं बनवायचं ते सांगत आहे। 1 ग्लास डाळ घेतली आपण, तर 1 ग्लास साखर घ्यायची। आमच्याकडे थोडं गोड पाहिजे म्हणून मी थोडी जास्त घालते, नाही तर 1 ग्लास डाळीला 1च ग्लास साखर बरोबर होते। हे बघा, मी 1 ग्लास याच्यात साखर घालते आहे आणि ही थोडी राहिली हे पण टाकून देते आहे याच्यामध्ये। आमच्याकडे थोडं गोड पाहिजे म्हणून मी थोडी जास्त घालते, नाहीतर 1 ग्लासाला 1 ग्लास बरोबर होऊन जाते। हे सगळं मी तुम्हाला पूर्ण अचूक प्रमाणात पुरण कसं बनवायचं ते सांगते। ज्यांना काहीच माहिती नाही कसं पुरण बनवायचं, त्यांनी हा व्हिडिओ बघून घ्यावा आणि अचूक प्रमाणात असं पुरण बनवून घ्यायचं याच्यामध्ये। तर हे बघा, हे साखर टाकली तर हे असं कोरडं झालेलं आहे, पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे याचं। तर याच्यामध्ये चांगलं आळून घेण्यासाठी, एकजीव होण्यासाठी पुन्हा अर्धा ग्लास मी पाणी घालते आहे। आणि याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने अर्धा चम्मच 1 ग्लासला मीठ घालते आहे। असं हे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हे गॅसवर ठेवायचं आणि याला चांगलं 10
मिनिट पुन्हा कमी गॅसवर शिजवून घ्यायचं. बघू शकता, याला आळतपर्यंत असं फिरवत राहायचं, कारण साखर टाकली तर हे बुडाला पण लागू शकते. म्हणून हे असं सारखं असं फिरवत राहायचं आणि बघत राहायचं. 10 मिनिट लागेल याला पूर्ण आळून घ्यायला, एकजीव व्हायला. खूप छान आळलं म्हणजे छान असं एकजीव पुरण बनून तयार होते. तर हे बघा, हे 10 ते 12 मिनिट झालेले आहे. तर हे असं बनून तयार झालेलं आहे, पूर्णपणे आता आळलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडी विलायची आणि थोडं आवडीनुसार जायफळ यामध्ये आता घालूया आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता मी गॅस बंद करते. आता हे पूर्ण आळून झालेलं आहे. आता गॅस बंद करते. आता मी याला खाली उतरवते. आता आपण याला ह्या चाळणीनं, अशी तुमच्याकडे चाळणी असेल तर ह्या चाळणीनं असं याच्यामध्ये हे करून घ्यायचं, वाटून घ्यायचं. नाहीतर कोणी मिक्सरमध्ये पण वाटते. पहिले तर पाट्यावर वाटायच्या. माझ्याकडे आहे पाटा, पण मी वाटत नाही. मी ह्या चाळणीमध्येच असं गरम गरमच असताना असं काढून घ्यायचं. असं मिक्स असं छान असं करून घ्यायचं. असं पूर्ण चम्मचला घुमवून करून घ्यायचं छान. बघा, आता हे पूर्ण असं झालेलं आहे. हे गरम गरमच असं चाळणीमध्ये करून घ्यावं लागते. असं गरम गरम करून घ्यायचं आणि हे असं काढून घ्यायचं. आता मी काढून घेते याला. हे बघा, हे असं पुरण बनवून तयार झालेलं आहे. हे 1 ग्लासचं पूर्ण गरम गरमच काढावं लागते आणि हे असं बनवून तयार झालेलं आहे. आता पुरण गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. याच्यात थोडं मीठ घालायचं, थोडं किंचित मीठ घेतलं आहे. आणि थोडं याच्यात तेल घालणार आहे मी, थोडंसंच घालणार आहे. पुरणाची पोळीची कणिक भिजवून घेणार आहोत आपण इथे आता. आणि आता हे थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं. छान असा गोळा करून थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं. बघा, भिजवून झाली आहे कणिक. आता हिला अर्धी थोड्याशाच पोळ्या करायच्या आहे मला. तर अर्धी काढून घेते आणि या थोड्याशा पाण्याच्या वाटीमध्ये मरायला ठेवून देते झाकून. अशी लोई तोडून घ्यायची, एवढीच ठीक आहे. आणि असं करून घ्यायचं आणि हे थोडं असं लाटून घ्यायचं. कणकीमध्ये असं मारायचं आणि असं पुरण
असं असं करून अशी गोल वाटीसारखी बनवून असंच मध्ये असं करून याला असं हे चिपकवून द्यायचं. असं पूर्ण असं चिपकून द्यायचं. क्लीन पाहिजे हे मग असं करायचं आणि मग हे असं करायचं. अशी छान टाईप करायची आणि पुन्हा परत इथं कणिक टाकून अशी करून घ्यायची. थोडं लावायचं आणि अशी हलक्या हाताने लाटून घ्यायची. आणि तव्याला थोडं तूप लावायचं. पीठ काढून टाकायचं. कमी गॅसवर साक्षीच्या साह्याने थोडीशी हलवू. कमी गॅसवर थोडा वेळ दूध द्यायची. मग असं झेलता नाही तर ह्या प्लेटमध्ये असं काढून द्यायचं आणि मग हे अशी उलट्या साईडने टाकायची. पुरणपोळी बनवून आपली तयार झालेली आहे. बघू शकता. आता हे काढून घ्यायची आणि इथे अशी ठेवायची. बघा अशा आमच्या महाराष्ट्रीयन लोकांच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहे. आम्ही अशा वाटीत तूप घेऊन खात असतो आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने माझ्या या पद्धतीने पुरणाच्या पोळ्या करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा कशा बनल्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत बघा आणि कॉमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा.